आपण आता सध्या 3 BHKच्या साईटवर आहोत। ही रिसेंटली माझी हँडओव्हर प्रोजेक्ट आहे हे। तर आपण सध्या आहोत लिव्हिंग रूममध्ये। तर हे बघा, इथे आहे टीव्ही युनिट। आपण 3D यूज केलाय, याच्यामध्ये 3D MDF आहे, त्यावरती डिको केलाय। प्लस आपण क्रॉसमध्ये लॅमिनेट्स घेतलेले आहे। सिलेक्शन करताना आपण क्रॉसमध्ये सिलेक्शन केलंय। प्लस आपण ब्राउन मिरर ॲड केलेला आहे। फ्लुटेड सेम आपण फ्लुटेडमध्ये MDF घेतलेला आहे खाली। आपण प्लस इथे कन्सोल टेबल बनवला आहे। आपण हा सगळा सोफा जो आहे हा आपण इथे कस्टमाइज केलाय। आपण ह्या ज्या मोल्डिंग्स आहेत स्पेशली आपण ह्या POP मध्ये बनवून घेतले आहे। थोडंसं कॉस्ट कटिंग करायचं असेल तर आपण हे POP मध्ये जाऊ शकतो, नाही तर MDF मध्ये सुद्धा या सगळ्या डिझाईन्स आहेत त्या अवेलेबल असतात। PVC मध्ये असतात, यावरती डिको करायला लागतो आणि POP वर आपण POP केलं त्याच्यामुळे यामध्ये आपण पेंट हा करू शकतो। आता हे मंदिर आहे। क्लायंटला सगळं सोबरच आवडत होतं आणि आपल्यालाही सोबर इंटेरियर करण्यामध्येच जास्त फायदा असतो, कारण जेवढे तुम्ही लाईट कलर जेवढं तुम्ही यूज करणार ना, लाईट शेडमध्ये जेवढं तुम्ही जाणार तेवढा तुमचा एरिया हा खूप ब्राईट आणि मोठा वाटतो। तर मंदिर आहे, यामध्ये आपण हे यामध्ये आपण वुडनमध्ये आपण ही कटिंग करून घेतली आहे, त्यावरती आपण नॅचरल पॉलिश केलेली आहे। हे MDF मध्ये आपण कटिंग करून घेतलेली आहे। सगळीकडे आपण चांफर केलंय, तुम्ही बघू शकता। प्लस आपण जेव्हा पूजा करतो तर पूजा केल्यानंतर आपण जे हातावरती जे असे छापे करतो ना, तर ते कालांतराने निघून जातात। प्लस प्रॉब्लेम असा होऊन जातो की आपण जेव्हा वॉलवरती ते छापे असे टाकतो, त्याच्यामध्ये दही असल्यामुळे त्याच्यामध्ये रिॲक्शन येते आणि ते कालांतराने निघत राहतं सारखं। त्याच्यामुळे आपण हे लिननच्या कपड्यावरती त्याचे छापे घेतलेले। आणि हे बघत आहात तुम्ही